नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला माझ्या घराचा व्हिडिओ दाखवणार आहे. चला. हे आमचे पाळीव प्राणीच आहेत. घराची रात्रभर रक्षा करतात, कोण आलं तर भुंकतात. तर हे आहे आमचं घर छोटस, आणि ही आहे आयरा. आयरा हाय कर. हे आहे आमच्या घराचं नाव. हे नाव विष्णू हे माझ्या आजोबांचं नाव होतं आणि कुंदा हे माझ्या आजीचं नाव होतं. तर त्याच्यावरून आम्ही विष्णू कुंदा असं नाव दिलेलं आहे, नंतर दोघांची पण आठवण म्हणून. हे आमच्या सोफा आहे. ऍक्च्युली याचा वेगळा कलर आहे, पण वरती आम्ही कव्हर घातली आहेत कारण खराब होतात म्हणून. आणि हा आमचा टिपॉय आहे इथे, आणि हा आहे आमचा सोफा. तर ह्याचे हा वेगळ्या कलरचा आहे, हा आकाशी कलरचा आहे, पण आम्ही ह्याला कव्हर घातली आहे आता खराब होता. मी तुम्हाला आमचा टीव्ही दाखवते. हा आहे आमचा टीव्ही. टीव्ही शक्यतो आता कमीच बघतात, पण तरी सुद्धा काळाची गरज म्हणून आम्ही घेऊन ठेवलेला आहे. त्यानंतर हा पॅनल आहे. हा ब्राऊन आणि व्हाईट कलर मध्ये आम्ही याचे कॉम्बिनेशन घेतलंय. आणि त्यानंतर इथे आम्ही असे हे 3 ड्रॉवर केले. इथे जर काही कागदपत्र असतील किंवा दुसरं काही, तर इथे लगेच भेटावे म्हणून आम्ही इथेच केलेलं आहे. त्यानंतर आम्ही पडदे न करता आम्ही ते ब्लाइंडरची सिस्टीम केलेली आहे, आणि राखाडी कलरचे आम्ही ब्लाइंडर वापरलेले आहेत इथे. इथे अजून एक तुम्हाला दाखवते. हे आमच्या हॉलमध्ये हे एकच आम्ही भिंतीवरती लाईट बसवलेली आहे. ऍक्च्युली बरचसं काम आमचं अजून बाकी आहे. इथे वॉलला अजून आम्हाला काहीतरी वेगळी डिझाईन वगैरे बसवायची आहे. जर तुमच्या डोक्यामध्ये जर काही आयडिया असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की आम्ही काय करू या वॉलला, जेणेकरून ते अजून खूप सुंदर दिसेल. त्यानंतर तिथे हा एसी बसवलेला आहे, आणि इथे एक माझी फेवरेट लाईट आहे. ही बघ, ही दोन कलरची आहे. तुम्हाला खूप डार्क हवी असेल तर पण आहे, आणि दुसरी व्हाईट हवी असेल तर ती पण आहे. आणि या बाजूला पुन्हा मी एक विंडो ठेवलेली आहे. इथून पूर्ण बाग दिसते आमची. आम्हाला दिवसा लाईट लावायची गरजच लागत नाही, कारण पूर्ण उजेड येतो घरामध्ये. त्यानंतर आता मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या, हा एक एरिया आहे इथे. इथून वरती इथून वरती 2 रूम आहेत. त्याच्या अगोदर आधी आपण किचन कडे जाऊया. इथे हा एक भाग आहे, आणि हे आहेत माझे भाचे. हाय करा. त्यानंतर इथे आहे आमचा वॉश बेसिन. त्यानंतर इथे एक असा आरसा घेतलेला आहे आम्ही, जो लाईट्स असतील जेणेकरून मेकअपला किंवा दुसऱ्या काही याला खूप चांगला वाटेल म्हणून. त्यानंतर आम्ही इथे हे असं गोल्डन कलरचं भांडं घेतलेलं आहे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही खूप विचार करून आणि निवडून एकमेकांना विचारून हे सगळं केलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टी. त्यानंतर इथे असं आम्ही टॉवेल वगैरे हँगिंगला ठेवलेला आहे, आणि याच्या खाली आम्ही थोडे कबर्ड्स केलेले आहेत, जेणेकरून जे काही साहित्य असतं ते इथे राहू शकतं. आणि हे आहे आमचं किचन. मॉड्युलर किचन आहे. आम्ही खूप आधुनिक पद्धतीनेच केलेलं आहे, कारण घरच्या प्रत्येक स्त्रीला एक स्वप्न असतं की असं किचन हवं, तसं किचन हवं. त्याप्रमाणेच आम्ही हे केलेलं आहे. तर आम्ही हा ओटा म्हणजे प्लॅटफॉर्म पूर्ण व्हाईट कलरचा घेतलेला आहे.
आणि इथे गॅस शेगडी आहे. त्यानंतर इथे आमची चिमणी आहे. इथे विंडो देखील आहे, जेणेकरून खूप गरम झालं किंवा जास्तच वाफ झाली तर आम्ही हे ओपन करून ती वाफ वगैरे बाहेर जाऊ शकते. त्यानंतर अजून एक इथे आम्ही एक विंडो घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे ओव्हन आहे आणि इथे आम्ही अजून एक कपाट केलं आहे. ते पूर्ण हात न लावता वरती जात आहे. आम्ही हा कलर कॉम्बिनेशन घेतलेला कारण हा कलर आम्हाला घ्यायचा होता, म्हणून आम्हाला ह्या कलरच्या टाईल्स घ्यायला खूप वेळ गेला, कारण आम्हाला जशा हव्या होत्या तशा भेटत नव्हत्या. म्हणून अजून एक मी तुम्हाला दाखवते. इथे जी आमची शेगडी आहे, खरं तर काय होतं की जेवण करून झालं जेव्हा आपण हे साफसफाई करतो ना, तेव्हा धुताना कधी कधी ह्या बर्नर मध्ये पाणी वगैरे जातं. तर तो पूर्ण विचार करून आम्ही अशी शेगडी घेतली की धुताना त्रास होऊ नये म्हणून हे पूर्ण वरती जातं. हे बघा, तिन्ही बर्नर वरती जातात आणि त्यामुळे तिथे तुम्ही स्वच्छपणे धुवू शकता आणि धुवून झाल्यावर हे बर्नर पुन्हा खाली राहू शकतात. त्यानंतर इथे आम्ही फ्रीज ठेवलेला आहे छोटासा. इथे स्टोरेज रूम आहे. अजून स्टोरेज रूमचं काम चालू म्हणजे करायचं आहे, कारण सगळे डब्बे वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर इथे असं एक कबड करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले कप्स वगैरे असतात किंवा डिनर सेट वगैरे असतात ते पूर्ण इथे राहू शकतात. त्यानंतर इथे अजून एक आम्ही कबड केलेला आहे, जेणेकरून जे काही साहित्य असतं ते इथे राहू शकतं. त्यानंतर इथे आम्ही डायनिंग टेबल घेतलेला आहे. हा डायनिंग टेबल आहे पूर्ण. त्यानंतर तिथे आम्ही एक लाईट घेतलेली आहे. ही पण खूप सुंदर लाईट आहे. त्यानंतर इथे आमचा देवरूम आहे. देवरूम मी तुम्हाला नेक्स्ट जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा पूर्ण तुम्हाला मी दाखवेल त्या व्हिडिओमध्ये. सध्या मी आता तुम्हाला फक्त किचन आणि हॉल याचाच व्हिडिओ दाखवते. डायनिंग टेबलची एक मजा असते की आपण सगळेजण एकत्र येऊन जेवतो, इथे बसतो. आमची आई गरम गरम आम्हाला जेवण देते इथे. तिच्याशी गप्पा मारता येतात. ती जेवण करत असते आणि आम्ही गप्पा मारत असतो. इथे कसं आपण बसून मस्त गरम गरम खाऊ शकतो. मम्मा तिकडे माझी गरम गरम चपाती देते, भाकरी देते, मी गरम गरम खातीये, पुरणपोळी खातीये. इथे खूप मजा येते गरम गरम खायला. गाईज ही आज आली आहे माहेरात, सासरून माहेरी, आणि ही सांगते मम्मा माझी आज जेवायला छान छान देते असं तसं. अरे यार तू जा सासर में गजब बेइज्जती है. आपके सासरी जा. छोटा घराचा पाठचा दरवाजा आहे बॅक साइड. बॅक साइड. तर इथे आम्ही वॉशिंग मशीन ठेवलेली आहे घराच्या बाहेरच. आणि इथे अगेन आमचा स्टोरेज रूम आहे पुन्हा. खूप अडचण आहे बघू. स्टोरेज रूम में अडचण असते. आणि पुन्हा इथे पाठीमागे आमची मोठी बाग आहे, बघू शकता. इथे पण खूप फुलझाडं आहेत. पुन्हा नारळाची, सुपाऱ्या किंवा जाम, हे वेगवेगळ्या याची झाडं आहेत इथे पण. खूप मोठी जागा आहे पाठीमागे पण. आणि इथे स्पेशल म्हणजे दाखवते इकडे. स्पेशल म्हणजे कपडे धुण्यासाठी आम्ही हे स्पेशल असं केलेलं आहे इथे, जेणेकरून इथे तुम्ही कपडे धुवू शकता. आपण जातो आहे माझ्या मम्मी पप्पांच्या बेडरूम मध्ये. हा इथे आम्ही एक कॉमन वॉशरूम ठेवलेला आहे. त्यानंतर इथे आम्ही एक बेडरूम आहे. इथे अटॅच झाला वॉशरूम आहे, म्हणजे बाथरूम आहे. हा पण खूप मोठा आहे, खूप मोठा. त्यानंतर हा आहे एक बेडरूम. हा पण खूप मोठा आहे. इथून पण पूर्ण बाहेरचं सगळं दिसतं, पूर्ण बाहेरचं दिसतं की कोण येतंय का कोण आलंय.
आणि हे आहे आमचं कबर्ड वॉर्डरोब. ठीक आहे. आम्ही हाच कलर स्पेशली हवा होता म्हणून याच कलरचा हा आहे आमचा बेड. माझे पप्पा झोपले आहेत. अवॉइड करा. बस आपण आम्ही स्पेशल कस्टमाइज करूनच घेतलेला आहे कारण आम्हाला हाच कलर हवा होता बेजवाला. आणि म्हणून आम्ही कबर्ड आणि बेड याचा सेमच कलर घेतलेला आहे. तर असा आहे हा बेडरूम. तिथे आम्ही एसी लावलेली आहे. झाडं असल्यामुळे इथे खूप गारवा आहे त्यामुळे इथे फॅन आणि एसीची खूप कमी गरज लागते. वर देखील घर आहे पण तुम्हाला आज मी ग्राउंड फ्लोअर वरच दाखवलेलं आहे कारण खूप कंटाळा आलाय म्हणून. तर जर तुम्हाला वरचा ब्लॉग बघायचा असेल म्हणजे सेकंड फ्लोअर वरचा फर्स्ट फ्लोअर वरचा तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तरच मी तुम्हाला दाखवेन. तर असं होतं आमचं हे घर. कसं वाटलं तर सांगा. बाय. स्पेशल थँक्यू माझी बहीण जी ती शूट करते. बराच वेळ झाला ती शूट करते. ती आता मला अक्षरशः बोलते की माझा आता हात दुखतोय. तर स्पेशल थँक्यू टीना. थँक्यू सो मच. बाय. बाय.